आत्ताच्या निवडणुकांबद्दल हे जे काय राजकारण रंगतं आहे, नवीन नवीन बातम्या तुम्हाला दिसत आहेत, सगळा तामझाम दिसतो आहे, कुठे जल्लोष दिसतो आहे, कुठे आक्रोश दिसतो आहे. या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अगदी आपण ग्राउंडवरती असतो, ग्राउंड झिरोवरती, जिथून हे सगळं सुरू होतं. म्हणजे ग्रामपंचायत झाली, नगरपंचायत झाली, नगरपालिका झाली, ह्या सगळ्या निवडणुका आपल्या जवळच्या आहेत, आपल्या आजूबाजूच्या आहेत. आणि इथलं सगळं जे आहे ना ते आपल्या कंट्रोलमध्ये असतं. तुम्ही काय निर्णय घ्यायचा, कोणाला निवडून द्यायचं आणि त्याचा मुद्दा काय असला पाहिजे त्या निवडणुकीचा, मतदान करण्याचा, हे लक्षात घ्या. देशात काय चाललं आहे, राज्यात काय चाललं आहे, राष्ट्र धोक्यात आहे, धर्म धोक्यात आहे, तुमची भाषा धोक्यात आहे, तुमची संस्कृती धोक्यात आहे, अशी सगळी गाजरं दाखवली जातील तुम्हाला. पण तुम्ही त्याच्यावरती जाऊ नका. तुम्ही ठाम राहा की तुमच्या बाजूला आजूला काय कमी पडतं आहे, पाण्याची व्यवस्था आहे का, स्थानिकांना रोजगार संधी आहेत का, है ना, विजेचा प्रश्न सुटतो आहे का, गावागावांमध्ये रस्ते पोचले आहेत का, तिथल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत येणारं अनुदान असेल, निधी असेल, योजना आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोचत आहेत का. नाही तर 4-5 वर्षांनी एकदा निवडणूक येईल, तेव्हा कोणतरी येऊन तुला म्हणेल की बाबा तुला 1000-500 रुपये देतो, संध्याकाळी दारू पाजतो, जेवायला घालतो, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लक्ष कुठे द्यायचं आहे की जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचतं आहे की नाही.